हॅलो स्टुडंट्स, आज आपण SY BCom सेमिस्टर 4 कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर 2 अब्स्ट्रक्शन ऑफ कंपनी पाहणार आहे। तर याच्यामध्ये काय असतं तर दोन कंपनी असतात। फॉर एक्झाम्पल A एक कंपनी आहे आणि B एक कंपनी आहे। या दोन कंपन्या काय करतात तर A कंपनी B कंपनीचा बिझनेस टेकन करते। A कंपनी काय करते, A कंपनी टेकन करते कोणाचा बिझनेस तर बी ला टेकन करते। मग बी च्या सगळ्या ॲसेट्स अँड लायबिलिटीज ज्या असतात, ॲसेट्स टेकन करते। ए कंपनी काय करते, ॲसेट्स बी च्या टेकन करते आणि लायबिलिटीज पेड करते। कोण करतं तर ए करते। कोणाची ॲसेट टेकन करते, बी ची ॲसेट घेते आणि बी च्या लायबिलिटीज पेड करते। मग काय करते, जी ॲसेट घेतल्यानंतर ॲसेट समजा फॉर एक्झाम्पल लँड अँड बिल्डिंग आहे, मशिनरी आहे, स्टॉक आहे, डेटर्स आहेत वगैरे अशा ॲसेट्स ज्या असतात त्या ॲसेट घेतल्यानंतर ए कंपनीला बी कंपनीला काय करावे लागेल, कॅश द्यावी लागेल, कारण तिने ॲसेट घेतलेले आहेत। लायबिलिटीज थोड्याच असतात, त्या थोड्या पेड केल्यानंतर जी पण अमाऊंट राहील ती त्याच्या बदल्यात काय करावं लागेल, कॅश द्यावी लागेल। पण ए कंपनी काय करते, बी कंपनीच्या ॲसेट घेतल्यानंतर त्याच्या मोबदल्यात सगळीच्या सगळी कॅश दिली जात नाही, तर ती काय करते, इक्विटी शेअर्स देते। इक्विटी शेअर्स, कॅश, इक्विटी शेअर्स, डिबेंचर्स किंवा प्रेफरन्स शेअर्स अशा स्वरूपात ती काय करत असते, मोबदला देते। कोण देते, ए कंपनी बी कंपनीला ह्या टॅक्स मध्ये त्याची कंपनी खरेदी केल्यानंतर जो मोबदला देणार असते ती मोबदला कॅशच्या स्वरूपात किंवा इक्विटी शेअरच्या स्वरूपात किंवा डिबेंचर्सच्या किंवा प्रेफरन्स शेअर्सच्या स्वरूपामध्ये ती देत असते। तर मग ह्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जी कंपनी ज्या कंपनीला टेकन करते त्या कंपनीच्या ॲसेट्स घेते आणि लायबिलिटीज पेड करते आणि जी अमाऊंट आहे ती काय करते, त्याच्या कॅश न देता थोडीफार कॅश देते आणि बाकीची जी रिमेनिंग अमाऊंट आहे त्याच्या बदल्यात ती इक्विटी शेअर्स वगैरे देत असते। तर सर्वात प्रथम आपण इलस्ट्रेशन नंबर फर्स्ट पेज नंबर आहे 2.26 पाहणार आहे। तर याच्यामध्ये आपण पाहूया काय काय क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे। सर्वात प्रथम तुम्ही क्वेश्चन नीट रीड करून घ्या, हळूहळू तुम्हाला समजेल। फर्स्ट इलस्ट्रेशन आहे बघा काय लिहिलंय, ह्याच्यामध्ये डेट एक महत्वाचे आहे। डेट म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू कोणती कंपनीने कोणत्या कंपनीला टेकन केलं हे समजून घेणं गरजेचं आहे। म्हणजे कोणती कंपनी सेल झालेली आहे हे समजून घ्या। तर ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, निप्पो लिमिटेड नवापूर सेल्स इट्स बिझनेस टू बिर्ला लिमिटेड बेलापूर। कोणती कंपनी सेलिंग आहे तर निप्पो लिमिटेडनं आपला बिझनेस सेल केलेला आहे, विकलेला आहे बिर्ला लिमिटेडला। बिर्ला लिमिटेड ही टेकन करणारी किंवा बायर कंपनी आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे। कुणी कोणाला बाय केलं, निप्पो लिमिटेडला बिर्ला लिमिटेडनं बाय केलेलं आहे। कधी केलं तर ऑन 31 मार्च 2020 ही तारीख दिलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे, ऑन विच डेट इट्स बॅलन्स शीट स्टूड ॲज फॉलोज। आता जी बॅलन्स शीट दिलेली असेल कोणाची असेल, साहजिक आहे निप्पो लिमिटेडची असणार आहे, कारण निप्पो लिमिटेडकडे किती ॲसेट होत्या, त्या ॲसेट्स किती किमतीला बिर्ला लिमिटेडनं टेकन केलेले आहेत ते आपल्याला सांगितलेलं असतं। तर ही जी बॅलन्स शीट दिलेली आहे ही कोणाची आहे तर निप्पो लिमिटेडची बॅलन्स शीट आपल्याला दिलेली आहे। म्हणजे निप्पो लिमिटेडच्या जेवढ्या पण ॲसेट्स आहेत, इथं सांगितलं गुडविल, फ्री होल्ड प्रॉपर्टी, प्लांट अँड मशिनरी, स्टॉक, बिल्स रिसिवेबल, सन्ड्री डेटर्स, कॅश ॲट बँक ही ॲसेट आहे। ही ॲसेट कोण घेणार आहे तर बिर्ला लिमिटेड घेणार आहे, टेकन करणार आहे। कोणाची, निप्पो लिमिटेडची। ही निप्पो लिमिटेडची बॅलन्स शीट आहे। निप्पो लिमिटेडच्या ॲसेट्स बिर्ला लिमिटेड टेकन करणार आहे आणि त्याच्या बदल्यात थर्ड पार्टी लायबिलिटीज असते। म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं दिलंय सन्ड्री क्रेडिटर्स, ही एकच लायबिलिटी आहे। रिझर्व्ह फंड, प्रॉफिट अँड लॉस आणि जे कॅपिटल आहे, इथं कॅपिटल दिलंय, रिझर्व्ह फंड दिलाय आणि प्रॉफिट अँड लॉस दिलाय। तर इथं जे तुम्हाला शेअर्स कॅपिटल दिलेलं आहे, रिझर्व्ह फंड आहे आणि प्रॉफिट अँड लॉस हा कंपनीच्या ओनरचा असतो,
तो सेल केला जात नाही. मग काय केलं जातं, आपण म्हटलं, मी मगाशी सांगितलं की ॲसेट टेकन करते आणि लायबिलिटी पेड करते. तर लायबिलिटी कोणती पेड करेल, तर थर्ड पार्टी लायबिलिटी, म्हणजे कोण, तर सन्ड्री क्रेडिटर्सला पेड करेल. तर इथं एकच थर्ड पार्टी लायबिलिटी आहे, सन्ड्री क्रेडिटर्स. आता तुम्ही म्हणाल थर्ड पार्टी लायबिलिटी म्हणजे काय, तर थर्ड पार्टी लायबिलिटी म्हणजे जी कंपनीच्या बाहेरचं देणं आहे, म्हणजे कंपनीच्या आतलं, मालकांचं नाही, मालकांचं सोडून, म्हणजे तुम्ही कोणाकडून तरी बाहेरच्या थर्ड पार्टीकडून गुड्स परचेज केलाय, त्याला कॅश द्यायचे आहे, बिलाचे पैसे द्यायचे आहेत, बँकेचं लोन आहे, बाहेरचं देणं आहे. पण जे इंटरनल लायबिलिटी असते म्हणजे काय, तर 3च गोष्टी असतात, तुम्ही समजून घेऊ शकता. एक आहे कॅपिटल, कॅपिटल हे ओनरचं असतं, ओन असतं, मालकाचं असतं. रिझर्व्ह फंड, रिझर्व्ह फंड किंवा जनरल रिझर्व्ह, अँड प्रॉफिट अँड लॉस, P&L हे एवढंच ओनरचं असतं. आणि बाकी जे आहे ते थर्ड पार्टी लायबिलिटी असते. थर्ड पार्टीमध्ये कोण येतं, तर क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, बँक लोन, एनी अदर लोन्स, एनी टाइप्स ऑफ लोन्स, म्हणजे पार्टनरचं लोन असेल, फ्रेंडचं लोन असेल वगैरे, हे थर्ड पार्टी लायबिलिटी आहे आणि इंटरनल लायबिलिटी आहे. तर ही आपल्याला लायबिलिटी पेड करायची असते आणि पेड केलं. डिबेंचर्स असतील, ही पण थर्ड पार्टी लायबिलिटी आहे, बाहेरचं देणं, आतलं नाही. डिबेंचर्स मीन्स काय असतं, तर आपण काय केलेलं असतं, लोन टेकन केलेलं असतं कोणाकडून, तर शेअर मार्केटमध्ये जसे आपण शेअर्स विकतो तसंच डिबेंचर्स काय केले जातात, विकले जातात आणि त्याच्याकडून डिबेंचर्स होल्डर कडून आपण पैसे घेतो. एक प्रकारचं ते लोनच असतं, लोन टेकन फ्रॉम डिबेंचर्स, डिबेंचर होल्डर्स कडून आपण लॉंग टर्म साठी लोन घेतलेलं असतं, त्याला आपण डिबेंचर होल्डर म्हणतो. तर क्वेश्चन मध्ये आपल्याला खाली बघा ऍडजस्टमेंट सांगितलेली आहे. बिर्ला लिमिटेड ऍग्री टू टेक द ऍसेट्स, बिर्ला लिमिटेडनं ऍसेट्स टेकन केल्या, कोणाच्या, निप्पो लिमिटेडच्या. सांगितलेलं आहे एक्सक्लुझिव्ह ऑफ कॅश अँड गुडविल. एक्सक्लुझिव्ह म्हणजे काय, तर कॅश आणि गुडविल सोडून बाकीच्या सगळ्या ऍसेट की तुम्हाला इथं ज्या दिसत आहेत, इथली ही जी कॅश आहे ती आणि गुडविल ही वर दिसते ती, हे 2 ऍसेट सोडून बाकीच्या सगळ्या ऍसेट बिर्ला लिमिटेडनं टेकन केलेल्या आहेत. आणि लिहिलंय ॲट 10% लेस दॅन द बुक व्हॅल्यू, बुक व्हॅल्यूच्या 10% कमी किमतीला. म्हणजे काय केलं त्यांनी बघा, आता ऍसेट टेकन केल्या म्हणून आपल्याला सगळ्यात पहिली वर्किंग नोट करायची आहे आणि कॅल्क्युलेशन ऑफ परचेज कन्सिडरेशन फाइंड करायचं असतं. परचेज कन्सिडरेशन म्हणजे काय, तर आपण ऍसेट जी आहे म्हणजे निप्पो लिमिटेडला बिर्ला लिमिटेड किती पैसे देणार आहे किंवा शेअर्स देणार आहे. म्हणजे परचेज कन्सिडरेशनचा सगळ्यात सोपा अर्थ आहे खरेदीची किंमत. किती रुपयाला निप्पो लिमिटेडला बिर्ला लिमिटेडनं खरेदी केलं त्याला म्हणायचं आहे परचेज कन्सिडरेशन. तर परचेज कन्सिडरेशन म्हणजे तिने ऍसेट टेकन केल्या, कुणी केल्या, बिर्ला लिमिटेडनं, कोणाच्या, निप्पो लिमिटेडच्या. मग निप्पो लिमिटेडच्या ऍसेट त्यांनी असं सांगितलंय की कॅश आणि गुडविल सोडून बाकीच्या सगळ्या ऍसेट 10% कमी किमतीला घेतल्या, लेस दॅन 10% असं सांगितलंय. मग आपण सगळ्यात प्रथम परचेज कन्सिडरेशन काढणार आहोत आणि ज्या ऍसेट टेकन केलेल्या आहेत गुडविल आणि कॅश सोडून, तर ते इथं आपल्याला लिहायचं आहे. ऍसेट टेकन ओव्हर, बघा नेट ऍसेट्स टेकन ओव्हर म्हणजे कोणत्या ऍसेट्स घेतलेल्या आहेत, ऍसेटचा कॉलम इकडे आहे आणि डिस्चार्ज म्हणजे त्याच्या बदल्यात काय काय दिलं ते इथं येतं. तर सगळ्यात प्रथम त्यांनी काय घेतलं, तर बघा इथं आहे फ्रीहोल्ड प्रॉपर्टी, फ्रीहोल्ड प्रॉपर्टी अमाउंट किती आहे बघा 1,50,000, 1,50,000 लेस 10% लेस म्हणजे काय आहे, डेप्रिसिएशन केलेलं आहे किंवा इथं मी रिड्यूस लिहिते, काय केलं त्यांनी, रिड्यूस कमी केलं. 10% म्हणजे किती बघा सोपं आहे, 10% काढणं, 1,50,000 इंटू 10%, ह्या 0 ला 0 गेला, 0 ला 0 गेला, 15,000. किंवा लॉजिक कसं लक्षात ठेवायचं, 1,50,000 आहे, त्याच्यावरचा एक 0 कट केला की 10% निघतं, म्हणजे 1,50,000. एक 0 कट केला की 10% निघतं. 1,15,000 वर 10% काढलं तर अमाऊंट आली 15,000.
म्हणजे त्यांनी 1,50,000 रुपयाला तुमची फ्रीहोल्ड प्रॉपर्टी ही ऍसेट घेतलेली नाही, तर 10% लेस करून घेतली. म्हणजे अमाऊंट लेस करावं का किती येते? 1,35,000. 1,35,000 आउटर कॉलम. फ्रीहोल्ड प्रॉपर्टी नंतर आहे प्लांट अँड टूल्स. प्लांट अँड टूल्स त्याची व्हॅल्यू किती होती बघा इथं? 83,000. आता मी तुम्हाला 10% काढायला शिकवलंय. सगळेच ऍसेट त्यांनी लेस केलेले आहे 10% रिड्यूस. बघा 1 झिरो कट केला की येतं म्हणजे 8,300. 10% 1 झिरो कट केला की येतं. आन्सर आलं 74,700. तुम्ही काढा, हे तुम्हाला येईल काढायला. कॅल्सीचा यूज करू शकता तुम्ही, कॅल्सी अलाउड आहे. त्याच्यानंतर दिले स्टॉक. स्टॉकची व्हॅल्यू दिली 4,500. स्टॉक 4,500 लेस 10% रिड्यूस. तुम्ही असं पण म्हणू शकता 10% रिड्यूस 450. बाहेर आन्सर येणार आहे, एक मिनिट. स्टॉकची व्हॅल्यू आहे 35,000. सॉरी, स्टॉकची व्हॅल्यू आहे 35,000. 35,000. 1 झिरो कट केला की येईल 3,500. बाहेर आन्सर येईल 31,500. त्याच्यानंतर आहे स्टॉक नंतर बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल अमाउंट आहे त्याची 4,500 लेस 10% रिड्यूस 450. बाहेर आन्सर येईल तुमचं 4,050. बिल्स रिसिवेबल नंतर आहे सन्ड्री डेटर्स. अमाउंट आहे त्याची 27,500. तुम्ही इथे लेस आरडीडी म्हणा, कारण आपण याला रिड्यूस नाही म्हणत. तर डेटर्स वर काय असतं? आरडीडी असतो 2,750. 10% काढायचं आहे. 1 झिरो कट केला की येतं 24,200. 750. 24,750. आता इथं राहिले काय? कॅश ॲट बँक आणि गुडविल. तर त्याला अजून पुढे तुम्हाला सांगितलेलं आहे. अजून आपली ऍडजस्टमेंट पूर्ण झालेली नाही. रीड करून पुढे सांगितलंय. इथं कॉमा होता, त्याच्या पुढे सांगितलेलं आहे टू पे ₹75,000 फॉर गुडविल. तर त्यांनी काय केलं? पे केलं गुडविल साठी. म्हणून मी इथं लिहिते. तुम्ही याची टोटल करू शकता, नाहीतर तुम्ही इथं गुडविल पण लिहू शकता. ऍड गुडविल. गुडविल आहे 75,000. त्यांनी गुडविलची किंमत दिली, पे केलं. म्हणजे कोणी पे केलं? बिर्ला लिमिटेडनं. निप्पो लिमिटेडला केली. गुडविलची व्हॅल्यू दिली 75,000 देऊन टाकले. अँड टू टेक ओव्हर द डिबेंचर्स. आणि तर डिबेंचर्स पण एक लायबिलिटी आलेली आहे, थर्ड पार्टी लायबिलिटी आहे. तर बघा एवढीच ऍसेट आहे. इथं आपण जर नीट रीड केलं तर इथे एक डिबेंचर्स आहे बघा. थर्ड पार्टी लायबिलिटी असते ती. मालकांचं काय असतं? कॅपिटल, रिझर्व अँड प्रॉफिट अँड लॉस. त्याला आपण इंटरनल लायबिलिटी म्हणू. जी एक्सटर्नल आहे, जी बाहेरचं आहे, मी मगाशी सांगितलेलं होतं. क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, बँक लोन, लोन्स, एनी अदर लोन्स अँड डिबेंचर्स. हे काय आहेत? बाहेरचं देणं आहे. तर असं हे जे बाहेरचं देणं आहे, असं देणं त्याला आपण म्हणतो एक्सटर्नल लायबिलिटी. तर त्यांनी काय केलेलं आहे? जी तुमची 6% डिबेंचर्स आहेत बघा इथं, त्याची व्हॅल्यू आहे 1 लाख. तर त्यांनी इथं क्वेश्चनमध्ये सांगितलंय अँड टू टेक ओव्हर. टेक केलं म्हणजे लायबिलिटी ते घेतात आणि ऍसेट पण घेतात आणि काय करतात? ऍसेट घेतात आणि लायबिलिटी पेड करतात. म्हणजे त्यांनी इथं डिबेंचरवाल्यांना पैसे देऊन टाकले. आपली ऍसेट घेतली. देणं कोणाचं होतं? निप्पो लिमिटेडचं. पण निप्पो लिमिटेडनं नाही दिली. ही जे डिबेंचर्स होल्डर ही जी लायबिलिटी आहे, लायबिलिटी कुणी पे केली? तर बिर्ला लिमिटेडनं पे केलेली आहे. आणि इथं काही सांगितलं नाही किती कमी किंमत वगैरे असं नाही सांगितलं. तर ॲज इट इज येईल.
म्हणून आपण काय करू, ह्याची टोटल करू, किती येते बघा. ह्याची टोटल येईल इथं. टोटल ऍसेटची टोटल करा, किती येतंय बघा. 3,45,000. 3,45,000 ही झाली ऍसेटची टोटल. आता ही कुठं आहे डिबेंचर्स, तर लायबिलिटीला आहे, म्हणून लेस लिहायचं, लेस लायबिलिटीज. आता इथं एकच आहे त्यामुळे तुम्ही लायबिलिटी म्हणलं तरी चालेल, कारण एकच पेड केलेली आहे. काय आहे ती, किती पर्सेंट डिबेंचर, 6% डिबेंचर्स. व्हॅल्यू आहे त्याची 1 लाख रुपीज. आणि पुढे काय लिहिले अजून पाहिजे तर रीड करा. पुढे सांगितले द परचेस कन्सिडरेशन वॉज टू बी डिस्चार्ज्ड बाय अलॉटमेंट टू निपो लिमिटेड. बघा बजेट डिस्चार्ज केलं, काय केलं त्यांनी, तर आता पहिले आपण ही परचेस कन्सिडरेशन काढू. परचेस कन्सिडर ऍसेट घेतले कितीला, 3,45,000 ला. आणि ऍसेटची किंमत एवढी कोण देणार होतं बघा, तर थोडंसं लिहिते मी. 3,45,000 रुपीज बिर्ला लिमिटेड निपोला देणार होतं. मग त्यांनी काय केलं, ते म्हणले की तुमचे 1 लाख रुपयाचे जे डिबेंचर्स आहेत त्यांना पण आम्ही 1 लाख रुपये देऊन टाकतो. म्हणजे आपल्याला किती मिळणार आहेत, निपो लिमिटेडला 2,45,000च मिळणार आहेत. 2,45,000. ह्याला काय म्हणायचं आहे, परचेज कन्सिडरेशन. ह्याला म्हणायचं आहे परचेज कन्सिडरेशन. परचेस कन्सिडरेशनची व्हॅल्यू आहे 2,45,000. ही आपल्याला महत्वाची किंमत होती. आता ही झाली खरेदीची किंमत. म्हणजे बिर्ला लिमिटेडनं निपो लिमिटेडला 2,45,000 रुपयाला खरेदी केलं. मग काय केलं, आता द्यायला पाहिजे बिर्ला लिमिटेडनं निपो लिमिटेडला 2,45,000 रुपये, 2,45,000. पण बिर्ला लिमिटेड काय म्हणते बघा, पुढे सांगितलेलं आहे द परचेज कन्सिडरेशन वॉज टू बी डिस्चार्ज बाय अलॉटमेंट टू निपो लिमिटेड. निपो लिमिटेडला अलॉट केली परचेज कन्सिडरेशनची अमाऊंट. कशी केली, तर इथं रुपीज नाही लिहिलं, नेट बघा. 1,500 इक्विटी शेअर्स, नंबर ऑफ शेअर्स आहेत 1,500 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 ॲट अ प्रीमियम ऑफ ₹10 पर शेअर्स. म्हणजे त्यांनी काय केलं, अँड बॅलन्स इन कॅश, आणि राहिलेली अमाऊंट कॅशमध्ये दिली. समजतंय का बघा. म्हणजे काय सांगितलं त्यांनी, आता डिस्चार्ज केलं. इथं एवढी जी खरेदीची किंमत होती त्यांनी काय केलं बघा, 1,500 इक्विटी शेअर्स, इक्विटी शेअर्स ॲट रुपीज कितीला बघा, प्राइस होती 100 रुपये. ॲट प्रीमियम आहे 10 रुपीज, म्हणजे 110 रुपीजला एक शेअर्स विकला. कळतंय का बघा. प्रीमियमची अमाऊंट, प्रीमियम म्हणजे वाढवून दिलं. 100 रुपयाची फेस व्हॅल्यू होती, त्याची फेस व्हॅल्यू म्हणजे मूळ किंमत किती होती त्या शेअरची, 100 रुपये. त्यांनी काय केलं, प्रीमियम घेतला, त्याच्यामध्ये 10 रुपये दिला. म्हणजे त्यांनी दिले, वाढवून दिले पैसे. म्हणजे किती दिले, एक शेअर्स आपल्याला 110 रुपयाला विकला. त्यांनी कुणाला विकला, बिर्ला लिमिटेडनी निपो लिमिटेडला एवढे पैसे द्यायचे होते, त्याच्या बदल्यात त्यांनी एवढे शेअर्स दिले. म्हणजे ती कोण होणार आहे, निपो लिमिटेड बिर्ला लिमिटेड मध्ये एक को पार्टनर किंवा पार्टनर बनणार आहे ती, कारण त्याने शेअर्स घेतले. शेअर्स घेतले की शेअर होल्डर बनणार. शेअर होल्डर हे कंपनीचे मालक असतात. म्हणजे बघा ह्या दोघांचे इंटू करा, किती येईल, 1,500 इंटू 110. किती अमाऊंट येते बघा, 1,65,000. किती शेअर्स दिले, 1,65,000. 1,65,000 चे शेअर्स दिले. द्यायला पाहिजेत किती त्यांनी, 2,45,000 ला आपल्या ऍसेट. आणि आपली कंपनी किती, म्हणजे निपो लिमिटेड ही कंपनी बिर्ला लिमिटेडनं 2,45,000 ला खरेदी केली. त्याच्या बदल्यात त्यांनी 1,65,000 चे निपो लिमिटेडला शेअर्स दिले. मग राहिलेली अमाऊंट सांगितले त्यांनी कॅशमध्ये, कॅश दिले. सगळेच्या सगळे शेअर्स नाही दिले, त्यांनी काय केलं, बाकीची अमाऊंट कॅश मध्ये दिली. तर कॅश किती दिली बघा, ह्या दोघांचं मायनस करा. 2,45,000 ला खरेदी केलं, त्यातले 1,65,000 1,65,000 चे शेअर्स दिले, राहिलेली कॅश दिली. म्हणजे किती दिली बघा, 80,000 कॅश दिली.
80,000 कॅश दिली. काय केलं 2,45,000 मायनस 1,65,000 चे शेअर्स दिले. राहिलेली अमाऊंट बॅलन्स इन कॅश दिलं म्हणून आपण बॅलन्स काढला आणि त्याला म्हटलं कॅश. त्याला काय म्हटलं आपण कॅश. दोन अमाऊंट देऊन टाकल्या. आता दोन्हीची जर टोटल केली तर एवढीच येणार आहे. बघा बरं ह्याची टोटल केली तरी तेवढीच येते 2,45,000. म्हणजे काय झालं तर निपो लिमिटेडच्या ऍसेट आणि लायबिलिटी पेड करून किती अमाऊंट आली 2,45,000 ला बिर्ला लिमिटेडनं निपो लिमिटेडला खरेदी केलं. ही खरेदीची किंमत. बघा लायबिलिटी नेहमी लेस करायची असते. ऍसेट मधून लायबिलिटीज लेस करायची. जी अमाऊंट येईल ती परचेस कन्सिडरेशन त्याच्यामधून त्यांनी काय केलं 1,65,000 1,65,000 चे शेअर्स दिले. कुणाला दिले निपो लिमिटेडला दिले. आणि रिमेनिंग बॅलन्स इन कॅश म्हणजे काय केलं 2,45,000 मायनस 1,65,000 खाली आलं 80,000. ही झाली कॅश. कॅश दिली. दोन्हीची जर टोटल केली तर बरोबर 2,45,000च येणार. आता मग आपल्याला काय करायचं आहे हे झालं तुमचं वर्किंग नोट. इथपर्यंत होती तुमची वर्किंग नोट. ही तुम्हाला केल्याशिवाय हे पुढचा आन्सर येणार नाही. आता तुमच्या लक्षात आलं की परचेस कन्सिडरेशन म्हणजे काय तर एक कंपनी विकली जाते आणि तिची जी खरेदीची किंमत आहे त्याच्या बदल्यात जी निपो लिमिटेडला काय काय दिलं इक्विटी शेअर्स दिले कॅश दिले. मग आता आपल्याला अकाउंट ओपन करायचे असतात. रिअलायझेशन म्हणजे कंपनी विकल्यानंतर ऍसेट कोणकोणत्या विकल्या तर तुम्ही हा रिअलायझेशन अकाउंट 12 ला पाहिलेला आहे. तर हा रिअलायझेशन अकाउंट कंपल्सरी ओपन करायचा आहे. इक्विटी शेअर होल्डर कंपल्सरी ओपन करायचा आहे. आणि हा एक आहे बिर्ला लिमिटेड म्हणजे न्यू कंपनी. तुम्हाला कळावं म्हणून मी इथं लिहिते न्यू कंपनी अकाउंट ओपन करायचं. हे फिक्स आहे. रिअलायझेशन अकाउंट, इक्विटी शेअर होल्डर अकाउंट आणि बिर्ला लिमिटेड अकाउंट हे फिक्स आहेत. कॅश और बँक कधी येतो कधी नाही येत. म्हणजे कसं असतं की डिपेंड आहे ह्याच्यावर. आता तुम्हाला मी पुढे जाईल तसं तसं सांगतच जाईल. आता मी एक गोष्ट सांगते तुम्हाला. हा फिक्स आहे. इक्विटी शेअर होल्डर फिक्स आहे. न्यू कंपनीचा फिक्स आहे. नाव बदललं इथं बिर्ला लिमिटेडच्या जागेवर एनी अदर दुसरी कुठली तरी कंपनी असू शकते. आणि नंतर बघा हे तीन फिक्स रिअलायझेशन, इक्विटी शेअर होल्डर, बिर्ला लिमिटेड. आणि मग जे दुसरे अकाउंट ओपन होणार आहेत ते की एक आहे इक्विटी शेअर जे परचेस कन्सिडरेशनच्या बदल्यात जे जे दिलं ते अकाउंट ओपन होतात. काय दिलं त्यांनी खरेदी केली की तिला 2,45,000 रुपयाला. त्याच्या बदल्यात त्यांनी काय दिलं इक्विटी शेअर्स आणि कॅश. म्हणून इक्विटी शेअर तर ऑलरेडी ओपन झालेला आहे आणि दुसरं अकाउंट कॅश म्हणून मी इथं कॅश. जे देतात ते अकाउंट ओपन करायचे हा आणि हा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची जर एखादी याच्यामध्ये एक थर्ड पार्टी लायबिलिटी होती क्रेडिटर्स होते आणि त्यांनी त्या क्रेडिटर्स बद्दल काहीच सांगितलेलं नाही की ती पेड झालं नाही झालं. बघा विजिबल आहे का क्रेडिटर्स आहेत आणि क्रेडिटर्स बद्दल तुम्हाला क्वेश्चन मध्ये काही सांगितलेलं नाही. आता आपल्याला रिअलायझेशन अकाउंट एक ओपन करायचं आहे. इक्विटी शेअर होल्डर, बिर्ला लिमिटेड, कॅश और बँक आणि सन्ड्री क्रेडिटर्स. हे आपल्या कसं लक्षात येतं कोणकोणते अकाउंट ओपन करायचे आहेत. तर रिअलायझेशन फिक्स आहे, इक्विटी शेअर होल्डर फिक्स आहे, बिर्ला लिमिटेड म्हणजेच न्यू कंपनी फिक्स आहे आणि त्याच्यानंतर हे तीन अकाउंट तुमचे फिक्स आहेत 1, 2 आणि 3. तिसरा आणि हा जो तिसरा अकाउंट आहे हा कशावर डिपेंड असतो तर परचेस कन्सिडरेशनच्या बदल्यात जी पण तुम्हाला तुम्ही परचेस कन्सिडरेशनच्या बदल्यात जे डिस्चार्ज केलेलं आहे. डिस्चार्ज काय केलं तर इक्विटी शेअर्स आणि कॅश. म्हणून इक्विटी शेअर्स ऑलरेडी ओपन झालेला आहे आणि कॅशचा अकाउंट ओपन करायचा आहे. आणि तिसरा आहे सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स कारण इथं ती लायबिलिटी डिस्चार्ज झालेली नाही म्हणजे लेस लायबिलिटी. आपण फक्त 6% डिबेंचर्स केलेला आहे. लायबिलिटी पेड झालेली नाही म्हणून आपण जी लायबिलिटी थर्ड पार्टी लायबिलिटी जी पेड होत नाही तिला आपण काय करतो तिचा अकाउंट ओपन करतो. आता आपल्याला काय करायचं आहे जेवढ्या रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला तुमची जी बॅलन्स शीट आहे इथं बघा ही जी तुमची बॅलन्स शीट आहे त्यातले ह्या ज्या ऍसेट्स आपण कुठं लिहिलेले आहेत तर इथं ज्या ज्या ऍसेट तुम्ही लिहिलेले आहेत कुठले आहे फ्रीहोल्ड प्रॉपर्टी, प्लांट अँड टूल्स, स्टॉक,
बिल्स रिसिवेबल, सन्ड्री डेटर्स, गुडविल, ह्या तुमच्या ऍसेट आहेत त्या तुम्हाला इथं लिहायच्या आहेत. आणि ही जी लायबिलिटी पेड केलेली आहे डिबेंचर्स ते इथं लिहायचं आहे. लायबिलिटी इकडं, ऍसेट इकडं. आणि किंमत कुठली घ्यायची आहे, व्हॅल्यू घेताना तुम्हाला इथल्या व्हॅल्यू घ्यायच्या आहेत, अमाऊंट इथली घ्यायची आहे. तर नाव लिहून घेते मी. फ्री होल्ड प्रॉपर्टी इथं लिहा सन्ड्री ऍसेट्स. त्याच्यामध्ये पहिली आहे फ्री होल्ड प्रॉपर्टी. फ्री होल्ड प्रॉपर्टी मी इथलं नाव घेतलेलं आहे. नंतर आहे फ्री होल्ड प्रॉपर्टीची व्हॅल्यू तुम्हाला कुठून घ्यायची आहे, इथून घ्यायची आहे 1,50,000. 1,50,000. त्याच्यानंतर आहे प्लांट अँड स्टूल. प्लांट अँड स्टूल नाव घेतलं, प्लांट अँड टूल्स. अमाऊंट ही नाही घ्यायची, कुठली घ्यायची आहे, इथली 83,000. ही नाही घ्यायची, ही आतली घ्यायची आहे किंवा इथून घ्यायची आहेत. अमाऊंट इथून, नाव इथून 83,000. नंतर आहे स्टॉक 35,000. 35,000 कुठून आले, बॅलन्स शीट वरून. आपण कुठून घेतोय अमाऊंट, इथून. स्टॉक नंतर आहे बिल्स रिसिवेबल 4,500. 4,500. लक्षात ठेवा नावं कुठली आहेत, इथली. मी ऍज इट इज इथली नावं सगळी घेत नाही. जेवढ्या ऍसेट त्यांनी टेकन केलेल्या आहेत तेवढ्या ऍसेटची नावं इथं, जी नावं तुमच्या इथं पण आहेत इथली नावं उचलून इथं ठेवायची आहेत. अमाऊंट मात्र बॅलन्स शीटच्या घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर आहे सन्ड्री डेटर्स 27,500. सन्ड्री डेटर्सचं नाव इथं आहे म्हणून मी इथं लिहिलं सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स 27,500 ही बॅलन्स शीटला व्हॅल्यू आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला दिसतं इथं गुडविल म्हणून मी इथं लिहिणार आहे गुडविल. अमाऊंट किती आहे बघा, बॅलन्स शीटची घ्यायची आहे, इथं आहे 50,000. 50,000. आता बघा हे घेतलं, फ्री होल्ड प्रॉपर्टी झालं, स्टूल झालं, स्टॉक झाला, बिल्स रिसिवेबल झालं, त्याच्यानंतर सन्ड्री डेटर्स झालं, गुडविल झालं. आता आहे लायबिलिटी, लेस लायबिलिटी. कोण आहे, 6% डिबेंचर्स. इथं घ्यायचं बाय सन्ड्री लायबिलिटी, लायबिलिटीज किंवा नुसतं लायबिलिटीला एकच आहे म्हणून 6% डिबेंचर्स. अमाऊंट आता इथं ऍज इट इजच आहे पण घ्यायची कुठली आहे, इथली घ्यायची आहे 1 लाख रुपीज. 1 लाख नेहमी इथं बॅलन्स शीटच्या व्हॅल्यू घ्यायच्या आहेत. आता बघायचं आहे बघा आपण ज्याचं पोस्टिंग करतोय ऑल बॅलन्स शीटचं पोस्टिंग होणार आहे. त्याच्यामध्ये गुडविल झालं, फ्री होल्ड प्रॉपर्टी झालं, प्लांट अँड स्टूल झालं, स्टॉक झालं, बिल्स रिसिवेबल झालं, सन्ड्री डेटर झालं, कॅश ॲट बँक ऍसेटला राहिलेला आहे. तर ऍसेटचा बॅलन्स नेहमी डेबिटला असतं, इथल्या बॅलन्स बीडी. त्याला अकाउंटचं नाव अकाउंटला येत नाही, त्याला आपण बॅलन्स म्हणतो. बॅलन्स आहे 50,000. ऍसेट आहे, ऍसेटचा बॅलन्स किंवा क्रॉस पोस्टिंग असतं असं लक्षात ठेवलं तरी चालेल. बॅलन्स होता 50,000. कॅश ऑर बँक अकाउंट बॅलन्स आहे डेबिटला, टू बॅलन्स बीडी 50,000. ऍसेटचं पोस्टिंग झालंय सगळं. बघा काय काय झालं, फ्री होल्ड प्रॉपर्टी इथं झालं. हे सगळ्या ऍसेट तुमचे इथं आलेले आहेत रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला. एकच ऍसेट राहिली होती कॅश ॲट बँक, तर मी इथं घेतलं कॅशचा बॅलन्स कॅश अकाउंटच्या डेबिटला. ऍसेटचं पोस्टिंग झालं. आता लायबिलिटीजला बघा, लायबिलिटीजला दिलेला आहे शेअर कॅपिटल 2,000 शेअर्स ऑफ ₹100 ईच. तर लायबिलिटीचा बॅलन्स क्रेडिटला असतो. क्रॉस पोस्टिंग येतं इथं म्हणा बाय बॅलन्स बीडी. किती अमाऊंट आहे, 2 लाख. 2 लाख. अजून त्याच्या खाली दिलेला आहे डिबेंचर्स. डिबेंचर्स पोस्टिंग आपण इथं केलेलं आहे. बघा अकाउंटला गेलं, हे वर्किंग होतं वरचं, इथून आन्सर आहे रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंटच्या इथं तुम्ही डिबेंचर्सचं पोस्टिंग केलेलं आहे, डबल करू नका.
नंतर आहे सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्सचा आपण अकाउंट ओपन केलेला आहे. लायबिलिटीजचा अकाउंटचं नाव येत नाही म्हणून इथं म्हणणार आहे बॅलन्स बीडी. अमाऊंट आहे 30,000. पोस्टिंग करतोय, इथं फुट केली व्हॅल्यू 30,000. बघा एकदाच पोस्टिंग होणार आहे. डिबेंचरचं पोस्टिंग इथं झालेलं आहे. हे वर्किंग नोट आहे इथपर्यंत. इथून तुमचं आन्सर चालू झालंय म्हणून इथं लिहिलेलं आहे इन द बुक्स ऑफ निपो लिमिटेड नवापूर. रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला डिबेंचर्स फुट केलेले आहेत. नंतर इक्विटीचा बॅलन्स आपण इथं फुट केलेला आहे. त्याच्यानंतर डिबेंचर्सचा बॅलन्स, क्रेडिटर्सचा बॅलन्स आपण इथं फुट केलेला आहे. त्याच्यानंतर आहे रिझर्व्ह फंड अँड प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस अँड रिझर्व्ह फंड हे ओनरचं असतं, म्हणजे कोणाचं असतं, इक्विटी शेअर होल्डरांचं असतं म्हणून ते इथं येईल क्रेडिट साईडला. इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या क्रेडिटला रिझर्व्ह फंड, रिझर्व्ह फंड व्हॅल्यू आहे त्याची 50,000. अमाऊंट आहे 50,000. आणि नंतर आहे बाय प्रॉफिट अँड लॉस, प्रॉफिट अँड लॉस अमाऊंट आहे 20,000. बघा आपण या सगळ्याचं पोस्टिंग केलं. गुडविल, फ्री होल्ड प्रॉपर्टी, प्लांट अँड टूल, स्टॉक, बिल्स रिसिवेबल, सन्ड्री डेटर्स कुठं आलं, रिअलायझेशनच्या डेबिटला. एकच ऍसेट राहिली होती कॅश ॲट बँक, कॅश अकाउंटच्या डेबिटला. कारण ऍसेट क्रॉस पोस्टिंग असतं म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिटला, आणि ऍसेटचे बॅलन्स नेहमी डेबिट असतात म्हणून ह्याला नाव कॅशला कॅशचं नाव द्यायचं नाही म्हणून मी इथं लिहिलेलं आहे बॅलन्स बीडी 50,000. नंतर आपण लायबिलिटीचं पोस्टिंग करणार आहोत. पहिला आहे इक्विटी शेअर्स. शेअर्स कॅपिटल आहे म्हणजेच इक्विटी शेअर्स आहेत, मग इक्विटी शेअरला इक्विटी शेअर्सचं नाव येणार नाही म्हणून मी म्हणलं बॅलन्स बीडी आणि 2 लाख अमाऊंट टाकली. 6% डिबेंचर्स, 6% डिबेंचर्स आपण रिअलायझेशनच्या क्रेडिटला कोट केलेले आहेत. त्याच्यानंतर आहे सन्ड्री क्रेडिटर्स. क्रेडिटर्सचा अकाउंट ओपन केला, तिथं नाव दिलं बाय बॅलन्स बीडी. त्याच्यानंतर आहे रिझर्व्ह फंड अँड प्रॉफिट अँड लॉस. तर रिझर्व्ह फंड अँड प्रॉफिट अँड लॉस हा ओनरचा असतो म्हणजे शेअर होल्डरांचा असतो म्हणून तो मी इथं पुट केलेला आहे. तो प्रत्येक वेळेस तो इथंच येणार आहे. हे झालं पोस्टिंग. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, आता खूप सोपं, नीट लक्ष द्या. ही जी परचेज कन्सिडरेशनची व्हॅल्यू आहे ह्याच्यात 3 एंट्र्या होतात. पहिली एंट्री बघा मी काय करते. पहिली एंट्री इक्विटी शेअर होल्डरच्या क्रेडिटला इथं लिहायचं आहे. मग काय नाव लिहायचं, आता नाव पण महत्वाचं आहे. तर बिर्ला लिमिटेड कोण देणार आहे, पीसीची अमाऊंट आहे, काळजीपूर्वक बघा. तर नीट बघा, इथं येणार आहे पीसीची अमाऊंट, ह्याला म्हणणार आहे आपण बिर्ला लिमिटेड. ब्रॅकेट मध्ये येणार आहे परचेज कन्सिडरेशन. अमाऊंट आहे 2,45,000. पहिलं बघा एंट्री, एका ह्याचे 2 इफेक्ट होतात. एका एंट्रीचे एक ह्याच्या क्रेडिटला, रिअलायझेशनच्या क्रेडिटला दरवेळेस येणार आहे. तर बिर्ला लिमिटेड इथं लिहायचं आहे. मग दुसरा जो इफेक्ट होणार आहे तो बिर्ला लिमिटेडच्या डेबिटला. मग इथं काय येणार आहे तर रिअलायझेशन अकाउंट. काय येणार आहे, ह्या अकाउंटचं नाव इथं बिर्ला लिमिटेड, बिर्ला लिमिटेड आणि बिर्ला लिमिटेड ह्याच्या क्रेडिटला, रिअलायझेशनच्या क्रेडिटला आणि बिर्ला लिमिटेडच्या डेबिटला इथं येईल रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट 2,45,000. ब्रॅकेट मध्ये पीसी लिहिते मी शॉर्टकट मध्ये, तुम्ही पण नुसतं पीसी लिहिला तर चालेल म्हणजे परचेज कन्सिडरेशन. नीट लक्षात घ्या, बिर्ला लिमिटेडच्या डेबिटला. मग बिर्ला लिमिटेडला बिर्ला लिमिटेडचं नाव येणार नाही, मग कोणाचं नाव येईल, रिअलायझेशन अकाउंटचं. या अकाउंटचं नाव इथं आणि बिर्ला लिमिटेडचं नाव इथं, कारण रिअलायझेशनला रिअलायझेशनचं नाव येत नाही म्हणून इथं आलं. तर आपण बघा पहिली परचेज कन्सिडरेशनची एंट्री करणार आहे ती कुठं होते तर रिअलायझेशनच्या क्रेडिटला.
आणि इथं पीसीची एंट्री आहे ही, याला आपण पीसी म्हणतो. पीसी आहे 2,45,000 म्हणजे खरेदीची किंमत होती 2,45,000. रिअलायझेशनच्या क्रेडिटला आलं बिर्ला लिमिटेड आणि बिर्ला लिमिटेडच्या डेबिटला रिअलायझेशन एंट्री आहे पीसीची 2,45,000. पीसीच्या 2 एंट्री होतात, त्यातली ही पहिली एंट्री म्हणजे बघा एक डेबिट होतं. जर्नल एंट्री कशी झाली मी तर लिहिते, बिर्ला असं झालं, बिर्ला लिमिटेड डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट. हा अकाउंट क्रेडिट झाला 2,45,000. आपल्याला इथं लिहायचं नाही, मी फक्त तुम्हाला समजवण्यासाठी ही एक जर्नल एंट्री झाली की जी बिर्लाच्या डेबिटला रिअलायझेशनचं नाव, रिअलायझेशनच्या क्रेडिटला बिर्लाचं नाव, अमाऊंट आली 2,45,000. अशी तुम्हाला ही एंट्री एक करायची होती. अजून एक दुसरी एंट्री, पीसीच्या बदल्यात काय दिलं, परचेज कन्सिडरेशनच्या बदल्यात काय दिलं त्यांनी, जे डिस्चार्ज केलं, काय केलं, इक्विटी शेअर्स आणि कॅश. मग आता बघा नीट समजून घ्या. पहिली एंट्री बिर्लाच्या डेबिटला रिअलायझेशनच्या क्रेडिटला. आता तुम्हाला काय करायचंय, बिर्लाच्या क्रेडिटला जे जे दिलं ते इथं लिहायचंय. काय दिलं, इक्विटी शेअर्स दिले, कितीचे दिले 1,65,000 चे, आणि काय दिलं, कॅश दिली 80,000 चे. कुठं लिहायचं आहे, इथं जे दिलं ते लिहायचं आहे. काय दिलं, इक्विटी शेअर्स. तर तुम्ही इथं लिहू शकता बिर्ला लिमिटेडला इक्विटी शेअर होल्डर अकाउंट आणि अमाऊंट आहे 1,65,000. तुम्ही ब्रॅकेट मध्ये लिहू शकता, नंबर ऑफ शेअर्स होते 1,500 ॲट ₹110 ईच. एक शेअर्स हे नाही लिहिलं तरी चालेल, बट आपल्याला किती शेअर्स दिलेत 1,500 इक्विटी शेअर्स ॲट ₹110 ईच म्हणून इथं लिहिलं. अजून दुसरं काय दिलेलं आहे, कॅश. मग इथं लिहा बाय कॅश और बँक, कारण आपलं अकाउंटचं नाव आहे कॅश और बँक म्हणून मी इथं टाकलं कॅश और बँक. किती अमाऊंट दिली 80,000. डिस्चार्जची अमाऊंट आहे, मी इथं पुट केली 80,000. पुट ऑन द बिर्ला लिमिटेड अकाउंटच्या क्रेडिटला पुट करायचे आहे. बघा पण दुसरी एंट्री करतोय बिर्ला लिमिटेडच्या क्रेडिटला आणि ज्यांची नावं लिहिले त्या अकाउंटच्या डेबिटला. पहिलं काय लिहिलं, इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. मी इथं नाव येईल टू, बघा ह्या अकाउंटला ह्या अकाउंटचं नाव येत नाही, मग कोणाचे, बिर्ला लिमिटेड. किती अमाऊंट आहे 1,65,000. 1,65,000. ह्याची एंट्री कशी झाली, इक्विटी शेअर होल्डर अकाउंट डेबिट टू बिर्ला लिमिटेड अकाउंट क्रेडिट 1,65,000. दुसरं का कुठं लिहिलंय आपण, बिर्ला लिमिटेडच्या क्रेडिटला काय लिहिलंय, कॅश और बँक. मग कॅश और बँकेच्या डेबिटला टू बिर्ला लिमिटेड किती अमाऊंट होती 80,000. बघा पीसीच्या 2 एंट्र्या एवढ्या आलं की पहिलं काय केलं आपण, सगळ्या बॅलन्स शीटचं पोस्टिंग केलं. पोस्टिंग केल्यानंतर पीसीची पहिली एंट्री तुम्हाला कळा म्हणून मी इथं सांगते, ही पहिली एंट्री होती, ही आणि ही पहिली एंट्री. दुसरी पीसीची पहिली एंट्री रिअलायझेशनच्या क्रेडिटला आणि बिर्लाच्या डेबिटला. आणि जी दुसरी एंट्री आहे ही 2, इथं दुसरी एंट्री आणि ही पण दुसरी आहे. इथे एक इफेक्ट झाला आणि इथे एक इफेक्ट झाला, कारण इथं 2 नावं होती. इक्विटी काय काय दिलं पीसीच्या बदल्यात, तर इक्विटी शेअर्स दिले आणि कॅश दिली, म्हणून इक्विटी शेअर्स आणि कॅश इथं लिहिलं. जे दिलं बिर्ला लिमिटेडला काय केलं, 2,45,000ला निपो लिमिटेड परचेज केली, त्याच्या बदल्यात निपो लिमिटेडला काय दिलं, इक्विटी शेअर्स आणि कॅश दिली. मग इक्विटी शेअर होल्डरांच्या डेबिटला आणि कॅशच्या डेबिटला, बिर्लाच्या क्रेडिटला. हे झालं, एवढं तुम्हाला आलं की हा लेसन येतो. पीसी काढता आला पाहिजे आणि पीसीच्या ह्या 2 एंट्र्या करता आल्या पाहिजेत. आणि रिअलायझेशन म्हणजे काय, तर सगळ्या बॅलन्स शीटचं पोस्टिंग करायचं. आता क्लोज नाही करायचं,
अजून एक अमाऊंट राहिलेली आहे, ती म्हणजे सन्ड्री क्रेडिटर्सला आपण पेड नाही केलं, कारण थर्ड पार्टी लायबिलिटी पेड झाल्याशिवाय कोणताही बिझनेस आपण सेल करू शकत नाही. तर देणं किती आहे बघा, सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे ज्याच्याकडून आपण गुड्स परचेस केलेला आहे ऑन क्रेडिट, त्याला आपल्याला उधारीवर माल खरेदी केलाय 30,000 रुपयाचा, त्याला द्यायचे 30,000 रुपीज. आपल्या कॅश अकाउंटच्या डेबिट म्हणजे आपल्याकडे एवढी कॅश आहे, किती आहे 50,000 प्लस 80,000 म्हणजे झाले 1,30,000 रुपीज आपल्याजवळ आहेत. आपण 30,000 देऊ शकतो का, तर देऊ शकतो, कारण आपल्याजवळ कॅश अवेलेबल आहे. मग आपण त्याला देऊन टाकायचे. मग इक्विटी शेअर होल्डरांना सन्ड्री क्रेडिटर्स वाल्यांना पैसे दिले, कॅश गेली म्हणून कॅशच्या क्रेडिटला येईल सन्ड्री क्रेडिटर्स. कुणाला दिले, सन्ड्री क्रेडिटर्स वाल्यांना दिले. किती दिले, किती द्यायचे होते 30,000, 30,000 देऊन टाकले, कारण आहेत आपल्याजवळ पैसे, आपल्याजवळ 1,30,000 आहे, त्यातले 30,000 देऊन टाकले आणि सन्ड्री क्रेडिटर्स वाल्यांना मिळाले. म्हणून आपण इथे लिहिणार आहे टू कॅश और बँक, कॅश और बँक अकाउंट. किती दिले त्यांना आपण 30,000, 30,000 रुपये 30,000 देऊन टाकले. आता काय करायचं आहे बघा, क्रेडिटर्स ऑटोमॅटिकली क्लोज होतोय, तिथं काय डिफरन्स येणार नाही. पहिला आपण ह्याला क्लोज करू. 30,000 झालं, क्वेश्चन संपलेला आहे. हा थांबा, एक गोष्ट राहिलेली आहे अजून, आपण थोडं रीड करायचं राहिलं, त्याच्या अगोदरच मी हा क्लोज केला. तर मला वाटतं एक डिसोल्युशन किंवा रिअलायझेशन एक्सपेन्सेस कंपल्सरी आपल्या क्वेश्चन मध्ये असतात. इथं दिलं लिक्विडेशन, कधी म्हणतात डिसोल्युशन, कधी म्हणतात लिक्विडेशन, कधी म्हणतात काहीतरी अजून एक आहे ना, सांगेन मी आल्यानंतर. द कॉस्ट ऑफ लिक्विडेशन अमाउंटेड टू ₹3,000 म्हणजे 3,000 रुपये काय झालेला आहे की रिअलायझेशन म्हणजे आपली कंपनी बंद करण्यासाठी 3,000 रुपये आपल्याला खर्च आलेला आहे. म्हणजे ऍसेट विकण्यासाठी आणि लायबिलिटी पेड करण्यासाठी 3,000 रुपये खर्च आलेला आहे, म्हणजे आपली कॅश जाणार आहे. म्हणून रिअलायझेशनच्या डेबिटला लिहा कॅश और बँक, कॅश और बँक अकाउंट. पैसे गेले, कशाचे गेले, तर रिअलायझेशन एक्सपेन्सेस, ब्रॅकेट मध्ये लिहा रिअलायझेशन एक्सपेन्सेस, ब्रॅकेट मध्ये लिहायचं आहे रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाऊंट आहे 3,000. ती कुठून लिहिली आपण, तर क्वेश्चन मध्ये इथं खाली सगळ्यात शेवटी सांगितलेलं आहे द रिअलायझेशन नाही लिक्विडेशन, लिक्विडेशन एक्सपेन्सेस. मग ब्रॅकेट मध्ये लिहा लिक्विडेशन एक्सपेन्सेस. कशाचे 3,000 रुपये गेले, लिक्विडेशन एक्सपेन्सेसचे. इथं लिहायचं, हे अकाउंटचं नाव रिअलायझेशनच्या डेबिटला, रिअलायझेशनचं नाव इथं रिअलायझेशन, रिअलायझेशन अकाउंट 3,000 रुपये गेले म्हणून इथं ब्रॅकेट मध्ये लिहा लिक्विडेशन एक्सपेन्सेस. ब्रॅकेट मध्ये टाकायचं आहे लिक्विडेशन एक्सपेन्सेस. क्वेश्चन झालेला आहे. मग आपण सन्ड्री क्रेडिटर्सला पहिलं जो थर्ड पार्टी लायबिलिटी आहे त्याला क्लोज करायचा केला. आता काय करायचं आहे, रिअलायझेशनला क्लोज करायचं आहे. त्याचा डिफरन्स शेअर होल्डर क्लोजच होतो दोन्ही साइडनी, नाही बहुतेक हा नाही होणार, हा क्लोज होतो. बिर्ला लिमिटेड क्लोज होतो, दरवेळेस तो दोन्ही साइडनी क्लोज होतो. क्रेडिटर्स क्लोज झाला. क्रेडिटर्सला कधी कधी डिफरन्स येतो, डिफरन्स आला तर आपण रिअलायझेशनला घेतो. म्हणून सगळ्यात प्रथम थर्ड पार्टीला आपण काय करायचं आहे, क्लोज करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला क्लोज करायचा आहे तो म्हणजे रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंटला बघा डिफरन्स किती येतोय, दोन्ही साइडची टोटल करा, कोणती साइड मोठी येते बघा. मला वाटतंय डेबिट साइड मोठी आहे 3,53,000. डेबिट साइडची टोटल आहे 3,53,000. विजिबल आहे का बघा, 3,53,000 ही साइड आपली जास्त आहे. डेबिट साइडची टोटल जास्त येते. तीच टोटल आपण क्रेडिटला समोरासमोर काय करायचं आहे, क्लोज करायचं आहे. इथे येईल 3,53,000.
तुम्हाला माहित आहे क्लोज कसं करायचं असतं. 3,53,000 53 आहे. 3,53,000 3,53,000 मधून ह्यांची टोटल करा आणि मायनस करा. म्हणजे असं केलं मी. ह्याची टोटल आहे क्रेडिटची 1 लाख प्लस 2,45,000 टोटल आली 3,45,000. डेबिटची टोटल आहे 3,53,000 ही डेबिटची टोटल आहे. क्रेडिटची टोटल आहे 3,45,000 क्रेडिटची टोटल आहे. दोघांचं मायनस केलं डिफरन्स आला 8 आणि 5 13 8,000. किती डिफरन्स आला 8,000. डिफरन्स आला 8,000. त्याला नाव तो कुठं पाठवायचं आहे इक्विटी शेअर होल्डरला. म्हणून नाव येईल इथं बाय इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. हे रब करते मी. हे तुम्हाला समजवण्यासाठी मी दाखवलेलं होतं. आता काय करायचं आहे. हा काय आहे लॉस ऑन रिअलायझेशन. इथं ब्रॅकेट मध्ये लिहायचं लॉस ऑन रिअलायझेशन. रिअलायझेशनचा हा लॉस आहे. किती अमाऊंट आली होती 8,000. डिफरन्स आहे हा. बघा रिअलायझेशनच्या कुठं आहे क्रेडिट साईडला आहे. म्हणजे इक्विटी शेअर होल्डरच्या कुठे येईल डेबिटला येईल. इथं लिहा टू रिअलायझेशन. ह्या अकाउंटचं नाव तिकडे लिहायचं आणि त्या अकाउंटचं नाव इकडे लिहायचं रिअलायझेशन अकाउंट. ब्रॅकेटमध्ये लिहा रिअलायझेशन लॉस. असं लिहिलं तरी चालेल रिअलायझेशन लॉस किंवा लॉस ऑन रिअलायझेशन. किती अमाऊंट आहे 8,000. डिफरन्सची अमाऊंट आहे ती. म्हणून मी काय करणार आहे इथं स्टार करणार आहे. इथं हा डिफरन्स होता किंवा तुम्ही त्याला बॅलन्सिंग फिगर पण म्हणू शकता. आता ह्याला क्लोज करायचा. हा क्लोज होतो आणि ह्याचा डिफरन्स कॅशला पाठवायचा. हा क्लोज होतो बरं का. दरवेळेस हा अगोदरच क्लोज होतो. दोन्ही साईडची टोटल आहे 2,45,000. हा ऑटोमॅटिक क्लोज होतो. प्रत्येक वेळेस क्लोज होतो. हा ह्याला डिफरन्स येत नाही. आता काय करायचं आहे ह्याला क्लोज करायचा. ह्याचा डिफरन्स कॅशला पाठवायचा. हा बघा बरं किती येतोय दोन्ही साईडनी टोटल करून बघा. मला वाटतं क्रेडिटची टोटल जास्त आहे. क्रेडिटची टोटल आहे 2,70,000 2,70,000 2,70,000. तिचा अमाऊंट आपण इथं पुट करणार आहे 2,70,000. डिफरन्स किती येतोय बघा. ह्याची टोटल करा 1,65,000 प्लस 1,65,000 प्लस 8,000 8 आणि 5 13 1,73,000 मायनस करा 2,70,000. ही क्रेडिटची टोटल आहे. त्याच्यातून ही डेबिटची टोटल 1,73,000 मायनस करा. ही डेबिटची टोटल आहे. किती येतंय बघा 7 आणि 3 10 9 97,000. डिफरन्स ह्या साईडला येतोय. त्याला म्हणा कॅश ऑर बँक. कॅश ऑर बँक. खालच्या अकाउंटचं नाव वर लिहायचं, वरच्या अकाउंटचं नाव खाली लिहायचं. ह्याला स्टार करायचा म्हणजे तो डिफरन्सची अमाऊंट आहे 97,000. ते मी तुम्हाला वर्किंग करून दाखवलेलं आहे. हा आन्सरचा भाग नाही म्हणून मी इथं रब करते. नेक्स्ट आहे हा जो 97चा जो डिफरन्स आलाय तो कॅश अकाउंटच्या क्रेडिटला. मग मी इथं म्हणणार आहे बाय इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. शेअर होल्डर अकाउंट 97,000 आणि कॅश अकाउंट जर दोन्ही बाजूने आपला इक्वली क्लोज झाला तर आपला आन्सर करेक्ट आहे. बघा बरं किती येत आहे 3 0 7 आणि 3 10 10 3 13 1,30,000 ह्या साईडची टोटल आहे. इकडे 8 आणि 5 13 1,30,000. आन्सर इज करेक्ट. आपला ऑल ओव्हर क्वेश्चन झालेला आहे. थोडा लेंदी क्वेश्चन आहे पण सोपा क्वेश्चन आहे हा. तुम्ही एक्झामला होल्डिंग कंपनीला ऑर मध्ये हा लेसन आहे म्हणून तुम्ही हा लेसन चांगला करा. ह्याच्यामध्ये चुकण्याचे चान्सेस कमी आहेत.
होल्डिंग कंपनी थोडा हार्ड लेसन आहे. त्याच्यामध्ये डेबिट आणि क्रेडिट बॅलन्स आला की मुलांची थोडी गडबड होते आणि लवकर तो क्वेश्चन समजत नाही. तर हा अब्सॉर्प्शनचा लेसन आहे, तो सोपा आहे आणि हा चांगला करा, खूप सोपा आहे. पहिलं परचेस कन्सिडरेशन काढायचं, खरेदीची किंमत काढायची, नंतर रिअलायझेशन अकाउंट, इक्विटी शेअर होल्डर अकाउंट आणि न्यू कंपनी अकाउंट किंवा जी बायर कंपनी आहे तिचा अकाउंट हा कंपल्सरी असतो. त्याच्यानंतर आपल्याला पीसीच्या बदल्यात जे जे दिले त्याचे अकाउंट ओपन करायचे असतात. म्हणजे पीसीच्या बदल्यात म्हणजे जे डिस्चार्ज मध्ये दिलेलं आहे, इथं सांगितलेलं आहे डिस्चार्ज मध्ये इक्विटी शेअर्स आणि कॅश. तर इक्विटी शेअर्सचा ऑलरेडी इथं ओपन झालेला होता आणि कॅशचा अकाउंट एक ओपन केला. जी लायबिलिटी पेड नाही झाली त्या लायबिलिटीचा अकाउंट एक ओपन करायचं असतो आणि ती लायबिलिटी पेड केल्याशिवाय आपण दुसऱ्या कोणताही अकाउंट क्लोज करायचा नाही. पहिला सन्ड्री क्रेडिटर्सचा अकाउंट क्लोज केला, नंतर रिअलायझेशन क्लोज केला, नंतर इक्विटी शेअर होल्डर क्लोज केला आणि नंतर सगळ्यात शेवटी बँक अकाउंट. आणि जो बिर्ला लिमिटेड आहे तो ऑटोमॅटिकली क्लोज होतो, प्रत्येक वेळेस तो क्लोज होतो. तर असा हा सोपा लेसन आहे, ह्याचा प्रॅक्टिस चांगलं करा. आणि हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.